अरे आतला थंडी जाम वारले रे, कवरी थंडी वारले बापरे. ज्याला ये मुंबई आहे का महाबलेश्वर आहे तेच कळत नाही रे. काय सई मॅडम, एकदम सही दिसताय तुम्ही आज. आलात ना तुम्ही मुंबईत, परत आलात ना, आता काही टेन्शन नाही, आता अजिबात टेन्शन नाही, कारण तुम्ही इकडं मुंबईत आल्यामुळे इकडची थंडी जरा कमी होणार. होळी रे होळी, अरे पूर्णाची बोली, होळी होळी, पूर्णाची बोली. चला तुम्हाला अटक करण्यात येते. चला. काय फालतूगिरी काय बेकायदेशीर पण होळी करता आणि वर तोंड करून मला विचारता का म्हणून. कुठे होली आंधळ्या, हे काय ही होळी करण्याची ती परमिशन घेतली होती परमिशन. इन्स्पेक्टर साहेब, काहीतरी तुमचं गोंधळ झालेला, गैरसमज झालेला आहे. ही होली नाही, ही शेकोटी 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 आहे. खोटं बोलता, शेकोटी आहे. मग होळी रे होळी म्हटलं की तुम्ही काय बोलता. पूर्णाची बोली, होळी रे होळी, पूर्णाची बोली. चल चल बोलत चल वसरे, तशी बोलायची पद्धतच आहे. अरे होली रे होली, गुलाबजाम असं बोलतो आपण. बोलतो असं आपण. आणि ऍक्च्युली कसं माहितीये, होलीच्या टायमाला ना अशी पूर्णाची पोली खातात, म्हणजे आज कशी होली आहे का नाही, त्याची मला असं बोलत चालतंय आहे ना. चालतं. म्हणजे ही होळी आहे, तुम्ही मान्य केलंय की नाही. चला आतमध्ये चला, तर 10,000 रुपये दंड भरा. चला. 10,000 रुपये दंड. बरोबर आहे रे वसाऱ्या, घमेला तुझ्या बापाने होली केली होती काय रे? 10,000 रुपये दंड. काय सॉरी सॉरी, माझा बाप काढतो, सॉरी सॉरी, पोलिसाचा बाप काढतो सॉरी 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 सॉरी, आणि घमेल्यात होळी करून परंपरेचा अपमान करतोस आणि वसारा बोलतोस मला. सॉरी सॉरी, ते ऍक्च्युली काय झालंय, वसारा बोलायची मला सवय आहे. काय सवय आहे. हा म्हणजे ते जरा इग्नोर करा. मी वसारा बोललो तो इग्नोर करा. पण माझं ऐका साहेब, म्हणजे मला सांगा साहेब, कुठल्या अँगलनी ही होली वाटते. आणि आवरी होली छोटी असते काय, आवरी तुझ्या साईज प्रमाणे पेटवले शिरकळलं ना, मला शिकवू नकोस. ही शेकुटी आहे, होली नाही आहे, शेकुटी आहे. मुद्दाम करतोस तुम्ही. मी मुद्दाम करता. तुला आता दाखवतो मुद्दाम करतो की नाही ते. काय करतो साहेब. नमस्कार, मी इन्स्पेक्टर अंशुमन विचारे. आणि तुझं नाव सांग रे. नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका दादू, कॉमेडी स्टार, कॉमेडी किंग, थोर समोर. तर हा आरोपी अरुण कदम याने बेकायदेशीरपणे ही होळी पेटवलेली आहे. होळी पेटवलेली आहे. होळी रे होळी, कसा बोंबा मारतो बघा. होळी रे होळी, कसा बोंबा मारतो बघा. बोंबा मारतो. पेटवलीस की नाही, पेटवलीस की नाही. आणि काय अशोकाच्या झाडाची कत्तल केली तुम्ही होळीसाठी. अशोकाच्या झाडाची, हे काय, हे काय, उतरा. अशोक हे काय मग आहे ना, कत्तल केलं झाडासाठी. काय केलंय, झाडाची कत्तल केली की नाही. अरे वत्सरे, हे अशोका नाही. आता कुठला झाड स्वतःच लिहिल मी अशोकाचं झाड आहे म्हणून. मग काय हे काय. अरे ही फुटपट्टी आहे, त्या कंपनीचं नाव आहे अशोका. मी ते खाली वर करायला इकडे ठेवतं, माहितीये तुला. आलं काय फालतूगिरी. मी अहो ही होली नाही, ही शेकोटी आहे. खरं सांगतो तुम्हाला, समजून घ्या ना. अहो मन थंडी वाजते रात्रीची, म्हणून जे माझ्या हाताला लागल ना ते मी हातात झालतं. हाताला लागेल ते जे काय असेल ते झालतं. म्हणजे गेल्या आठवड्यात त्या बाजूच्या बिल्डिंग मधल्या पार्किंग लॉट मध्ये स्कूटरच्या जाळल्या, तर तू जाळल्यास ना. चल चलत नाही, चल. अरे काय चाललंय फालतूगिरी. अरे ये फुटपट्टी आणि फटपट्टी याच्यातला फरक कळतो का नाही तुला वसाऱ्या. अरे काय चाललंय तुझं, काय हवंय तुला. तुला जेलमध्ये सडताना बघायचं आहे. अरे देवा, अरे मी काय बिघडवलंय तुझं. माझा बुधवार गुरुवार बिघडवलायस तो. होळी कशी पेटवली सांग. होळी 11 नंतर डीजे वाजला तुमचा. 11 नंतर चला डीजे वाजला. चला तुम्ही चला डीजे. तुम्ही आता डीजे कसा वाजला. मग काय मग काय रे वत्सरे, समोरच्या माणसाने हॅलो बोलल्यानंतर फक्त लो ऐकायला येतो. अवऱ्या लो क्वालिटीचा यो फोन आहे. त्याला तू डीजे बोलतस ना. डीजेच्या गाण्यामध्ये टिरिंग टिरिंग असं कधी वाचताना बघितलंस का.
रे काय रे रे अरे रे भाई काय अरे काय हे पागल हो गए भाई रे काय करतोस तू येरी नाही पाया पडली झाले अरे त्याला सांगू हे होली नाही बस रे हे सगळं तू मुद्दाम करतस मुद्दाम कशाला करणार होळी आहे म्हटल्यानंतर लोक पाया पडणारच आणि उलट्या फेऱ्या मारणारच बाला बाला अरे काय फालतूगिरी आहे रे अरे अशी नसते बाला होली अशी नसती आमच्या टायमाला जाम आम्ही मजा करायचो आम्ही सगळी लोक एकत्र लाकडं गोला करायला निघायचो जे लोक लाकडं देत नाही ना त्याची लाकडं आम्ही चोरायचो एकाच्या घरी कुत्रा होता तो जाम भुंकायचा जास्त त्यांना मी दगड मारायचो मागच्या मागे लोक लाकडं पलवायची तुला सांगतो मग ती सगळी लाकडं आम्ही आणायचो आणि अशी छान अशी 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 व्यवस्थित होलीत म्हणजे अशी रचायचो आणि आमच्याकडं एक पिंकी नावाची पोरगी होती अच्छा त्याशी मस्त आजूबाजूला रांगोली काढायची न मी जायचं ए पिंकी काय चिकनी दिसते रांगोली अच्छा मग ती रांगोली आम्ही पेटवायचो आम्ही पेटवायचो हा म्हणजे आपली ती आम्ही होली पेटवायचो अच्छा होळी पेटवा रांगोली झाल्यानंतर ती होली आम्ही पेटवायचो आणि मग होली पेटली रे पेटली का मग आम्ही बोबा मारायचो जे लोक आम्हाला लाकडं देत नाही पैसे देत नाही त्यांच्या नावाने आम्ही बोंबा मारायचो अच्छा अरे चौगुलीच्या ढोलाला बैल अरे खांडेकरच्या बैलाला ढोल आणि मी तुला सांगतो दिवाळीमध्ये जाम आम्ही मजा करायचो फटाके फोडायचो मी आहे ना दिवाळीमध्ये असं रॉकेट लावायचं एकदम मी असं ना असं रॉकेट लावलं ते उरलं ते डायरेक्ट आणायचं लुंगीतच घुसलं अरे जाम मजा केली आम्ही जाम मजा यायची पण आता सगळं काय होत नाही रे कदम एक काम करा एक चांगला वकील बघा आता काय तुम्ही बोलता बोलता खूप गुन्हे कबूल केलेत म्हणून सांगतोय हा म्हणजे होळीसाठी लाकडांची तस्करी काय बोलत कुत्र्याला दगड मारून मुक्या प्राण्याने इजा पिंकीवर असभ्य भाषेत लाईन मारणे चौगुले खांडेकरांना शिवीगाळ करणे अर्थात ते त्याच लायकीचे आहेत पण अर्थात शिवीगाळ करणे मी ऍक्च्युअली आणि अण्णांच्या लुंगीत सर्जिकल स्ट्राईक तुम्हाला जन्मठेप कन्फर्म चला अरे काय फालतूगिरी आहे अरे हे सगळं मी मस्करी तुला सांगितलं तू गुन्हे सिद्ध केलेस मस्करी केली म्हणजे सुरक्षेचा प्रश्न तुम्ही मस्करीत घेतलात हा तर मोठा गुन्हा आहे तुमच्या चला अरे झालं म्हणजे मी आता समजा दसऱ्याचं सोनं लुटलं तर तुम्ही मला की दरोडा घातला एक मिनिट सर ते पिंटू ज्वेलर्स आहे ना त्याचा दरोडेखोर सापडलेला आहे समोर माझ्या समोर जाऊ आणतो मी त्याला आणतो चला अरे नाही रे बच्चा चला चला कुठे चला चला अरे मी नाही केलं काय फालतूगिरी चालले काय तू चाललंय तुझं सगळं मी सांगतो ना तुला हे होली नाही चेकोटी आहे म्हणून चेकोटी नाहीये होळीच आहे एक गुन्हा लपवण्यासाठी तुम्ही 100 गुन्हे कबूल करताय तुम्हाला माहिती आहे का एक काम करा 10,000 रुपये भरा आणि मग जे काय सुटायचं सुटा तुमच्या पाया पडतो 10,000 कुठून आणू माझ्याकडे 10,000 नाही माझा पगार पण नाही होत एवढा मला माहिती आहे तुमची परिस्थिती काय आहे ती ठीक आहे मी सगळे गुन्हे मी रफादफा करून टाकतो 10,000 भरून टाका नाही तुम्ही जेलमध्ये घेऊन असं एकदम काटावर यायची गरज नाही 9 कशाला जाऊ दे ना लगेच काय 8 तुम्ही फाशी देऊन काय तुम्ही आता 7च्या खाली ना 7 कन्फर्म 7 कन्फर्म डन 7,000 डन डन हा ठीक आहे 7,000 नाही मग 700 रुपये आहेत माझे ठीक आहे 700 द्या इकडे 700 द्या इकडे अरे 700 असतील ना सोडा ना चला ना शेकोटी करेक्ट आहे चालू तुमची शेकोटी नाही ही होली आहे 700 रुपयात शेकोटीच आहे चालू त्याला परत गंडावला या वसाऱ्याने मला टेन्शन वा
चेहरा बघ सचा. अरे असं कसं झालं यार, म्हणजे आपण कसं फायनलला पोहोचलो. माझा तर माझ्या कानांवर विश्वासच बसत नाहीये. हे सच्चा, हे सगळे मिळून खंडवत नाहीयेत ना आपल्याला. नाही एवढं पॉलिटिक्स खेळणार नाही आपल्याबरोबर. सच्चा, अरे नाही, मला ना प्रत्येक एलिमिनेशनला होप्स असायचे की आपण आज आउट हो, उद्या आउट हो, पण कधीच नाही झालो यार. आणि आता अजिबात होप्स नसताना आपण फायनलला पोहोचलोय. चक्क तुझ्यासोबत फायनलला पोहोचले मी सचा. मला तर वाटायचं की आपण ना पहिल्या दुसऱ्या आठवड्यातच बाहेर जाऊ. एवढ्या अपेक्षा होत्या तुझ्या. अरे मला जेव्हा कळलं ना की तू माझा पार्टनर आहेस, तेव्हाच मला वाटलं की रिहर्सलच्या दिवशीच एलिमिनेट होऊ आपण. हो हो, हे तुझं ना जरा जास्तच होते. हो? आणि हे एवढ्या लवकर एलिफंट वगैरे काय होत नाही. तसा मी काय कच्चा खेळाडू नाहीये. सच्चा, मुळात एलिफंट असं नसतं, एलिमिनेट असतं. एलिफंट म्हणजे हत्ती आणि कोणाला सांगते ना मी दादा. जाऊ दे, आपण पोहोचलोय ना फायनलला. हा, चांगलं चोख पाठांतर करू आणि मस्त मस्त परफॉर्मन्स देऊ. काय बोलतो? चल घे स्क्रिप्ट, घे हातात, घे चल. हा तर सचिन लग्न लावणारे गुरुजी आहेत आणि शिवाली 4 रोल करणार आहे. तू आणि 4 रोल. तू आणि लग्न लावणारा गुरुजी. केवढा कॉन्फिडन्स आहे ना यांना आपल्यावर. बघ आधी स्क्रिप्ट आपली आहे का बघ. हॅलो, हो आपलीच आहे. हे काय, सचिन येतो आणि बोलतो, नमस्कार मी गुरुजी स्वीकृत त्र्यंबकराव व्यवहारे. श्रींचे आशीर्वाद, कुलदेवतांची कृपा, व्हेरी गुड. अग्नी होमाची तेजा सविता. सच्चा, होम होमांची तेजस्विता असं लिहिलंय ना. अरे वाच ना. हे बघ ना, आपलं फायनलचं स्क्रिप्ट आहे. प्लीज नीट वाच, प्लीज नीट वाच. काय प्लीज? कोण एवढं कठीण स्क्रिप्ट लिहितं आपल्याबद्दल? कोण लिहिते? कोण आपल्यासाठी एवढे कठीण स्क्रिप्ट लिहिते? कोण? त्यांना माहित नाही का आपली स्टाईल काय? लायकी म्हणायची आहे का तुला? हा तेच. हा माझं सोड, तुझं पण तेच आहे पुढे. तुझे 4 रोल एक करायचे वांदेत आणि 4 रोल. हे कोणीतरी गेम केला आपल्याबद्दल कोणीतरी गेम केलाय. थांब आपल्यावर. हा दशरथ सर. नाही मी ओरडत नाहीये, माझा आवाजच तसा आहे. हा नाही, मी यासाठी फोन केलाय. आमचे स्क्रिप्ट कोणी लिहिलंय? नाही खूप कठीण आहे हो. हा ओके सर बघतो. हा चल. हा अरे ही आपली स्क्रिप्ट नाहीये. माहित नाही कोणाची. बघ जरा नाव बघ. निमिष कुलकर्णी. निमिष कुलकर्णी काय नाव आहे? निमिष. अरे नाव कसं पाहिजे? माझ्यासारखं असं मातीतलं नाव पाहिजे. आता 100 जणांच्या गर्दीमध्ये असं नाव टाकलं ना, ए सचिन, असे 90 जण पटकन असे मागे वळून बोलतील, ए काय रे? असं नाव पाहिजे. नाहीतर हे काय नाव आहे? निमिष. त्याचं जाऊ दे रे. तुझं काय? म्हणजे सगळ्यांना तुझा वीक पॉइंट कळलाय. हा आता कोणता? तेच तुला वाक्य झेपत नाहीत ते. अरे इन मोजून आहे ना 23 वाक्य होती संपूर्ण सीझन मध्ये.
आणि बाकी स्किटचा सारा भार माझ्यावर. तुझ्यावर? अगं पूर्ण सीझन मध्ये माझ्या सगळं तुझे पण एक्सप्रेशन मी एकट्यानेच दिलं. आणि 3 फेटे जिंकलो ते पण माझ्यामुळं. तिन्ही फेट्यांच्या वेळेस ना इनामदार होते आपल्या सोबत, विसरू नकोस. आणि परफॉर्म झाल्यानंतर कोणता इनामदार आला तुझ्याकडे, अरे वा सचा काय भारी झालं, आवडेल नेक्स्ट टाइम आपल्याला परफॉर्म करायला तुमच्यावर, असं बोलला. आणि उलट आपणच त्यांच्याकडे जातो, त्यांना असं बोलतो हाय, आणि ते काय बोलतात, हे मला तारीम करायची, आणि असं बोलून निघून जातात. कळतंय का याचं काय आहे सगळं? हा कळतंय का याचं म्हणणं काय आहे? अरे दहशत आहे सचा, तुझी दहशत सगळ्यांमध्ये. मग असणारच ना दहशत. अरे इतक्या मोठ्या नटाबरोबर काम करायला असे छोटे नट घाबरणारच ना. अरे हे तर काहीच नाही. त्याचे डिरेक्टर सर आहेत ना, गोस्वामी सर, ते पण मला घाबरतात. ते काय बोलतात माहितीये का? काय ते बोलतात, अरे सचिन, अरे इतके वर्ष मी काम करतोय पण तुझ्यासारखा नट अजून नाही पाहिला. सचे तुला काय वाटतं रे? काय काय ते तुझं कौतुक करतात आणि टोमणा मारतात ते तुला. टोमणा मारतात? हो. सरांचं पण काय कळत नाही. कधी टोमणा मारतात, कधी टोमणा मारून कौतुक करतात. हेच काय कळत नाही. जाऊ दे आता. डिरेक्टरचं नाव काढलं ना का लगेच असिस्टंट आलाच. याला बोलतात टायमिंग. माझं टायमिंग चांगलं आहे, तुझं बघ. बरे हे घे, हा. हे घे. सर बोलले गावडे सरांना स्क्रिप्ट देऊन ये आणि येताना पाया पडून ये. हेच काय कळत नाही मला. तरी सर मला बोलले तू काही बोल, त्याला काही नाही कळणार. बाकी शिवाली सर बोलले तुझे व्हेरिएशन कमाल. हा खूप चुकीच्या डिरेक्टरच्या हाताखाली डिरेक्शन शिकतोय. त्यांना आता नाही समजणार. आपण बाहेर पडू ना तेव्हा त्यांना समजेल. बरोबर आहे. जाऊ दे, आपलं स्किट आलंय ना, वाच वाच. शिवाली हे बघ, सर जसे बोलत ना तशीच आपण रिहर्सल करूया. सर बोलले ना परफॉर्मन्स मध्ये एकदम ना व्हेरिफिकेशन आणा. व्हेरिफिकेशन व्हेरिएशन म्हणाले असतील रे ते. कधी शब्द गेलाय कानावर ना व्हेरिएशन. वाक्यांमध्ये आणावं लागतं ते तुला. फॉर एक्झाम्पल आता बघ, आपल्या स्क्रिप्टचं पहिलं वाक्य, अरे देवा आश्चर्यकारकरित्या आपण फायनलला पोहोचलो. हे आता वेगवेगळ्या मूड्सने बोलायचं असतं. माझ्याकडे बघ, मी तुला बोलून दाखवते. शिकून घे माझ्या चेहऱ्याकडे बघून. पहिलं वाक्य, तू हे वाक्य खुश होऊन कसं बोलणार? तुला खूप आनंद झालाय, खूप खूप आनंद झालाय, आणि मग हे वाक्य बोलायचंय, अरे देवा आश्चर्यकारकरित्या आपण फायनलला पोहोचलो, माझी खुशी जाणवते. आता हेच वाक्य आहे ना, मी रडत रडत इमोशनली बोलते. एक मिनिट इकडनं कर. आता ह्यांना पण दिसून दे. आता मला खूप रडायला येतंय, इमोशनल होते मी. आणि मग इमोशनल होऊन हे वाक्य कसं बोलशील गावडे? अरे देवा आश्चर्यकारकरित्या आपण फायनलला पोहोचलो. कळलायत का भावना? खूप खोल पर्यंत पोहोचल्या ना. आता हेच वाक्य आपण रागात कसं बोलणार? तुला खूप राग येतो एखाद्या व्यक्तीला, ज्याचा तुला खूप राग येतो, अशा व्यक्तीला डोळ्यासमोर आण आणि हे वाक्य रागात बोल. अरे देवा आश्चर्यकारकरित्या आपण फायनलला पोहोचलो. बघितलं, याला म्हणतात व्हेरिएशन. आता तू कर, तू खुश हो आणि हे वाक्य बोल, खूप खुश हो. कमॉन कमॉन. व्हेरी गुड. अरे फायनलला पोहोचलो. लेखकाने वाक्य दिली असतात ना, ती बोलायची असतात, खायची नसतात. ती पण बोल. फायनलला पोहोचलो ना, हे महत्वाचं आहे. ते अच्ची त्या एक्सप्रेशन वरनं कळतं त्यांना. एक्सप्रेशन वरनं.
कसं ग निघाली घर सासरी माझी पोर निघाली. कसं ग मी राहू तुझ्याशिवाय शिजले. आई आई शांत हो शांत हो. आपलं काय ठरलंय? हा अजिबात रडायचं नाही. माझ्याकडे बघ मी रडते का? रडते मी? हा किती समजूतदारपणे बोलते हो आई. असं काय करताय? आणि तुम्ही तसं वागलं तर कसं होणार ना. बाबा अहो तुम्ही कशाला बरेच रडताय? मगाशी व्यवस्थित होता तुम्ही. कशाला ऐका ना बघ मी काळजी घेईन तिची. काळजी करू नका मी घेईन काळजी. तिचं मरू द्या हो. आता हिच्या बरोबर एकटा राहावं लागेल त्यासाठी. बाबा 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 शांत व्हा शांत व्हा. मी कुठे लांब चालले का? हा तुम्हाला जेव्हा केव्हा माझी आठवण येईल ना तेव्हा या ना माझ्या घरी मला भेटायला. हो की नाही अंशू? हो ना. नाही आठवण आली की या तुम्ही वर्ष 2 वर्षातून एकदा काही हरकत नाही. तसं पण आठवण यायला वेळ कुठे त्यांना दोघांना नाही का. चल खूप उशीर होतोय आणि आईना घेऊन जा. त्यांचा पाय निघणार नाही. हा मग आमचाही पाय निघणार नाही. प्लीज प्लीज. नाही मी नाही जाणार. मी नाही जाणार. आई. मी खरंच नाही जाणार. माझ्या मनाची तयारीच झाली नाही अजून. अगं आपलं स्किट आहे ही फालतू नको आहे मला. तयारी हा विषय क्लिअर होण्यासाठी यांना बोलवलं होतं. वाक्य संपलेले आहेत. निघाल सांग फालतू नको. आई आई बाबा सावरा स्वतःला तुम्ही. हा ठीक आहे अगं ठीक आहे ठीक आहे. चल अगं चल ना ग. किती वेळ उशीर झालाय ग. किती टाइमपास करतात तुझ्या घरचे यार. हे बँडवाले थकलेत बसून बसून. तो बाबा तो दोन झोपला होता इकडे मध्ये. मग हो काय हो का माझा ड्रायव्हर सुद्धा कंटाळून निघून गेला. चल ना ग. अरे वाजवा रे वाजवा वाजवा. चल हात बीत सोडून निघायचं का? अरे हे पोलीस आले होते. बँड बंद करा बँड बंद करा. हे तुम्ही जागर तुम्ही जागर. एक सेकंड. त्या काय बोललीस? पुत्या पुत्या सितू पुत्या सितू पुत्या सितू पुत्या पुत्या सितू पुत्या सितू सितू ए सितू मी जाऊ का पुढे? नको ए सितू पुत्या तू कुठे होतास तू? कुठे होतास? का नाही आलास माझ्या लग्नाला? अरे वा किती वाट पाहिली तुझी माहिती तुला? मी खूप खूप प्रयत्न केला. तुम्ही खूप प्रयत्न केला पण नाही शक्य झालं माझ्याच्याने. तुला काय वाटतं माझ्यासाठी हे सगळं सोपं आहे? नाही का शितू? मी खूप प्रयत्न केला मला नाही जमलं शितू. हे शितू हे पण तू आता आम्हाला सोडून चालली? नाही रे नाही. अशी कशी जाईन रे मी? हा कशी जाईन? शीतल शीतल एक्सक्यूज मी. नमस्कार. कोण हे कोण? हा हा माझा खूप जवळचा मित्र पुत्या. हा कोण? पुत्या. अच्छा हा पुत्या. मग मी मी कोणते सांग ना त्यांना. मी कोणते? पुत्या हा माझा होणारा नवरा अंशुमन. एक मिनिट. होणार काय? अगं आत्ता लग्न झालं आपलं. विसरलीस? अगं अशीच आहे ती भाऊजी. अशीच आहे. ए वेंदळी अशीच आहे ती. पटकन विसरून जाते हो सगळं. नको ना असं बोलूस प्लीज. आता का नाईस टू मीट यू मिस्टर पुत्या. नाईस टू मीट यू. पृथ्वी नाव आहे माझं. पृथ्वी. ऍक्च्युली आम्हाला जायला पाहिजे. घाई आहे. सकाळचं फ्लाईट आहे अंदमानचं. हनीमून साठी चाललोय. हनीमून म्हणजे? वा यार शीतल तुझं स्वप्न पूर्ण झालं. म्हणजे हनीमून हेच स्वप्न होतं? नाही विमानात बसणं हिचं स्वप्न होतं. वा पण पुत्या काय फायदा रे? काय फायदा आता? आता विमानात बसून मी जाणार आहे पण एकटीच. अरे एकटी म्हणजे मी काय अंदमानला पोहत येणार नाही? अरे मी पण आहे तुझ्यासोबत. आपण एकत्र जाणार आहोत. हो पण 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 माझा पुत्या नसणार आहे ना तिथे. तुला माहिती आहे अंशू आम्ही लहानपणी ना रात्री गच्चीत झोपायचो तेव्हा वरनं अशी विमानं जायची रे. का?
का म्हणजे मला नाही माहिती जायची अशी विमानं मला काय माहिती नाही गच्चीत का झोपायचं तसं विचारतोय मी. ते आम्ही लहान होतो ना असे 4-4, 5-5 वर्षांचे शेजारी शेजारी राहायचो असे एकत्र छान फॅमिली झोपायचो गच्चीत तेव्हा अशी नाही नाही पण ठीक आहे म्हणजे लहान लहान ठीक आहे हरकत नाही. तेव्हा ना अशी विमानं जायची वरनं मी आणि पुतळे तेव्हाच ठरवलं होतं की आपण दोघांनी एकत्र या विमानात बसायचं आणि आज शीतल रडू नको ना यार. शीतल शांत हो. शीतल रडू नको. ऐक ऐक हे शीतल शांत रडू नको अजिबात. हा हे बघ हा हनीमून तुझा आहे. एन्जॉय कर एन्जॉय. नाही असं नाही तुला एन्जॉय करावा लागेल शीतल. शीतल असं नको करू. असं समज मी तुझ्या सोबतच आहे. हॅलो काय बोलताय तुम्ही. भाऊजी विमानात मी सोबत आहे. आमचं स्वप्न लहानपणी. पूर्ण वाक्य बोला ना मध्येच काय तोडताय तुम्ही. एक मिनिट शीतल मला वचन दे. मला वचन. हा असं मला वचन दे शीतल. हे बघ आता ना माझी आठवण नाही काढायची अजिबात. हो भाऊजी तिला व्यवस्थित घेऊन जा. तिला घरी सुखी राहा. भाऊजी तिला वाऱ्याचा त्रास होतो. तिच्या कानाला रुमाल बांधा विमानात प्लीज. येस बांधतो रुमाल बांधतो. खिडकी उघडणार नाही. बसा ओके काळजी घे. येस तू मी खूप मिस करेन यार तुला. तू काळजी घेशील. काच वरती करतो. भाऊजी हात कसा घातला मी काच वरती करत होतो ना. सितू माझा एक गाडी बंदच आहे चालू झालेलं नाहीये. सितू स्वतःची काळजी घ्या. आणि उद्या विमानातून जाशील ना तेव्हा मी आहे ना मी ते आपल्या बिल्डिंगच्या गच्चीवर असा आरसा घेऊन उभास ना असा. आणि सूर्यकिरण तुझ्या विमानावर मारीन मी अशी. तेव्हा समजून जा मी खाली उभा आहे गच्चीत. हा प्लीज बघ एकदा माझ्याकडे तिकडून. प्लीज एकदा बघ माझ्याकडे. ऐका ना नक्की लहानपणी कुठल्या शाळेत होता तुम्ही. विज्ञान वगैरे विषय नव्हता का तुम्हाला. म्हणजे आरसा मारून पोपट पाडणं इतकं सोपं नाहीये ते. असं काय आरसा मारताय तुम्ही असं नाही होत ना. अरे अंशू भावना समजून घे ना तू. नाही बरोबर आहे तुमचं. अरे माझ्यासाठी भर उन्हात तो गच्चीत उभा राहणार आहे हे जास्त महत्वाचं आहे. बरोबर त्याला म्हणतात रे खरी मैत्री. पुत्या मला एक प्रॉमिस कर. मला एक प्रॉमिस कर की लग्नानंतरही तू माझ्या घरी येशील. जाऊ नाही म्हणताय ते. हा प्रश्न आहे का तू. हा प्रश्न आहे. हा अगं मला माहिती आहे भाऊजी महिना कामानिमित्त बाहेर असतात. मी एकटं नाही पडू देणार तुला. हॅलो एक सेकंद. अरे काय मित्रा मी बाहेर आहे पण तू कशाला घरात येतोस ना. तुला पण काम असेल की ना महिना असं उपाशी मारणार आहेस. पोट दिलं ना देवा नाही. तू पण काम कर ना. नाही मित्र म्हणून जन्माला आलास मित्र म्हणून मारणार आहेस का. बाहेर अरे कोण रडायला पाहिजे. कोण रडतंय यार. काय फालतूगिरी आहे सगळी. असं करू नकोस का. शितू वाले सगळे ऐक ना. अरे यार अचानक रडायला लागलीस. अज्जू तुला नाही कळणार नातं आमचं. नातं नाही मला हळूहळू कळायला लागले. जरा खूप गडबड वाटते मला. अरे मैत्री खूप वेगळी असते रे. हो वेगळीच असते पण फारच वेगळे आहे सगळे. हे बघ आई बाबांनी ना देव माणूस शोधलाय ग तुझ्यासाठी. आता आधीच सगळं विसरून जा. आधीच म्हणजे आधीच काय. ए तू शांत. भाऊजी अहो घरात भांडणं झाली होती. ही मूर्ख म्हणत होती लग्नच करायचं नाहीये. शेवटी आईने ना आत्महत्येची धमकी दिली तेव्हा फोटोही न बघता पसंत केले हो तुम्हाला. काय बोलता काय खरं आहे का. भाऊजी काय करताय. अहो मी काय केलं. मी काहीच केलं नाही फक्त विचारतोय खरं आहे का म्हणून. तिला विचारू हे प्रश्न. तिला त्रास होतो. काय केलं त्रास होण्यासारखं तिने. भाऊजी माझा ऐका. ती कशी या सगळ्यातून बाहेर पडली. नका अडकली होती बाहेर पडायला. भाऊजी शांत व्हा. आता मी शांतच आहे. आता तुम्ही बघा लग्न झालंय ना आता तुमचं. हा भविष्याचा विचार करा ना. हो ना. हे बघा खूप छान खूप सुखाने संसार करेलो आमची शीतल. तुम्हाला सांगतो भाऊजी लहानपणी भातुकलीचा खेळ खेळताना पण सगळं मन लावून करायची हो. काय नवऱ्याला जेवण वाढणं त्याचे हातपाय चेपून देणं मांडीवर डोकं ठेवून थोपटवून झोपडवणं. अरे ही कुठली भातुकली आहे तुमची. कुठली भातुकली आहे. आमच्या वेळी भातुकली अशी नव्हती. आम्ही भातुकलीला जायचो. आमचा जेवणाचा डबा तयार असायचा. आम्ही ते घेऊन ऑफिसला जायचो. परत यायचो. परत जेवणाचा डबा तयार असायचा. आम्ही घेऊन ऑफिसला जायचो. ही तुमची कुठली भातुकली आहे. ही वेगळी. खूप चालेल आपण जाऊया. खूप तुला आठवतंय
तुला आठवतंय आपण भातुकली खेळायच्या आधी लग्न खेळायचो तेव्हा माहितीये मी तुझ्यासाठी उखाणा घ्यायचे. एक सेकंड, लग्न हा खेळ आहे? अरे नाचरे मोरा म्हणायच्या वय तू उखाणा म्हणायचीस काय? एक मस्करी बाजूला. आता उखाणे घ्या, कवी संमेलन घ्या, गेला नंतर पाठवा, मी जातो पुढे. अहो भाऊजी काय बोलताय? काय बोलताय म्हणजे काय चाललंय? कसं दिसेल ते? कसं दिसेल म्हणजे? वरातीत नवरी नाही, कसं दिसेल ते? अरे कुठली वरात? ही निघेल तर ना. अरे कोण आहे वरातीत? सगळे निघून गेलेत. काय चाललंय? सगळे कोण आहे? कोणी नसलं तरी मी नाचेन माझ्या शीतलच्या वरातीत. काय आलं? काय झालं? काय झालं? काय झालं काय पण? हा बघितलंस ना तू बघितलंस ना हा किती करतोय माझ्यासाठी. काय करताय? फालतूगिरी करतोय तो. काय करतोय तो? नाही पुतू नाही. चल आपण दोघंही नाचूया. आता रडत होती नाचायला तयार झालीस? काय चाललंय? भाऊजी अहो काय करताय? डान्स तिच्यासाठी स्ट्रेस बस्टर आहे. अरे पण अहो ती डान्स करायला लागली ना की सगळं विसरून जाते. भान हरपून नाचायला लागते ती. तुम्हाला सांगू भाऊजी, लहान असताना आम्ही डान्स क्लास सुद्धा लावला होता एकत्र. क्लास संपल्यानंतर सुद्धा 3-4 तास आम्ही एकटेच कपल डान्सची प्रॅक्टिस करायचो. आठवतंय? अरे कुठे लहानपणी कशाला भेटलात मारायला तुम्ही? अरे कुठले काय खेळ खेळलात तुम्ही? अरे लहानपणी मुली जनरली डान्स क्लास जॉईन करतात आणि मुलं कराटे. मी कराटे शिकलोय मी. हा मी अजून कराटे लक्षात आहे माझ्या. हा भाऊजी तसं नाही भाऊजी. अहो आमचं स्वप्न होतं की आम्ही दोघं आपल्या वरातीत नाचणार. आपल्या म्हणजे आपल्या ती तिच्या मी माझ्या, आपापल्या वरातीत ती तिच्या मी माझ्या नाचणार. दळबद्री स्वप्न आहेत तुमची सगळी. लहानपणी कशाला नको ते धंदे करताय? ऐका ना आपण निघूया प्लीज. आता खूप झालं. आता पुतू गेला पुत्यागिरी बंद करते. आम्ही जातो. कळलं ना? अरे बचाव! ए बाजूला नाही. अरे बाजूला नाही. अरे ऐक नाही तर बाजूला कर. अरे बाजूला नाही. अरे हे बाजूला आहे. हे बाजूला नाही. अरे बाजूला नको चाललंय साल. बंद कर घरी चाल. मी त्याला घरी जाऊ. मी माझ्या लेवलवर बसलोय. तुला तू गाडीने जा. घरी जा. अरे हॅलो, तुमच्याशी लग्न केलंस? हा काय आलं? ए थांब, कुठे चाललायस तू? चित्रकार आहे मी राणी सरकारांचे चित्र काढले ते त्यांना भेट द्यायला इथे आलोय. राणे सरकार झोपलेले आहेत अजून? कॉल टाइम कितीचा होता? अरे कॉल टाइम तुला आणि मला असतो, राणी सरकारांना नाही. जेव्हा पाहिजे तेव्हा येतात, पाहिजे तेव्हा जातात त्या. एक काम कर, चित्र इथे ठेव इथे. राणी सरकार उठल्या की तुला कळेलच. कसं? पलंगावरून उतरला की हादरेल सगळं, तेव्हाच कळेल. जा ह्याच्या पुढे पंच नाही, जीव जातोय मेला. चल. कोण आहे रे तिकडे? कुठे तो कोंबडा ज्याच्या कोकलल्यामुळे आमची झोप मोड झाली? त्याला त्वरित माझ्या समोर कापा आणि जेवणात वाढा. अरे बापरे, रोज एक कोंबड्याला मारावं लागतं इकडे. राणी सरकार आल्यावर काय करायचं असतं शिपाई? बामुलायदा होशियार, सल्तने हिंदपूर सुंदरपूरचं सांडपाणी. सुंदरपूरची महाराणी मल्लिका है, विशाखा है सुभेदार, महेश पत्नी, सम्राज्ञी है अंबरनाथ ईस्ट, शाखा है मुलुंडिस्ट, मीरा रोडचं भाडं फुकट चाललंय वेस्ट.
सम्राज्ञी है विशाखा है सुबेदार पधार रही है। हे काय जरा कॉमेडी केली हो बड फोडेन करशील पुन्हा कॉमेडी करशील नीट ललकारी दे मुजराकार सम्राज्ञी विशाखा है सुबेदार पधार रही है। अरे हे कोणाचं चित्र आहे एक चित्र है नॉर्मल बोल रे नॉर्मल बोल हे एक चित्र आहे राणी सरकार तर माझं चित्र आहे हो राणी सरकार हे माझं चित्र आहे हो राणी सरकार अगदी हुबेहूब माझ्यासारखं हो राणी सरकार कुणी काढलं हे चित्र त्वरित त्या चित्रकाराला माझ्या समोर बोलवा मी त्याला 5,000 मुद्रा देते आणि माझ्या गळ्यातला कंठा राणी सरकार तो चित्रकार तुमच्या समोरच उभा आहे। काय सांगता तुम्ही काढलं हे चित्र मीच काढलं आहे चित्र ते हे चित्र तुम्ही काढलं हो राणी सरकार हे चित्र स्वतः तुम्ही काढलं हो राणी सरकार ज्याचा स्वतःचा कॅनव्हास इतका फाटका आहे त्या माणसाने हे चित्र काढलं चित्र तुम्ही काढलं हो राणी सरकार हे चित्र मीच काढलेलं आहे त्यामुळे ज्या काही मोहरा द्यायच्या असतील त्या मला द्या राणी सरकार। हे खरंच तुम्ही चित्र काढलं हो राणी सरकार कमाल 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 मी खुश झाले तुमच्यावर बेहद खुश ह्या घ्या राणी सरकार तुम्ही तो कंठा सुद्धा देणार होतात शूट सुद्धा झाले पाहिजे तर रिवाइंड करून बघा। गरज नाही आम्हाला त्याची गरज नाही आम्ही जे बोलतो ते आम्ही करून दाखवतो वाह. आणि जे आम्ही बोलत नाही ते करून दाखवायला आम्ही ते मूर्ख आहे वाह 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 हे घ्या कंठा आज मला एक वर्दीतला दर्दी माणूस दिसला आहा वा वा धन्य झाले मी मला कमाल वाटते तुमची म्हणजे कलाकार असून सुद्धा तुम्ही एका सामान्य शिपायाची नोकरी करता आहात। राणी सरकार लहानपणापासून चित्रकला माझ्या रोमा चराचरात वा वा होती। वा वा परवा आठवते मी 4 वाजताच हे ऑफिस सोडून गेलो होतो आ? राणी सरकार ह्याच कामासाठी हो. राणी सरकार तुमचा विश्वास बसणार नाही पण हे चित्र मी अवघ्या अर्ध्या तासात काढलेलं आहे। केवळ अवघ्या अर्ध्या तासात तुम्ही हे चित्र काढले हो राणी सरकार कमाल आहात तुम्ही जादूगार आहात तुमच्या बोटामध्ये खरंच जादू आहे चुमलो वा फिर. वा. हा, काय? कमाल आहात तुम्ही एक काम करूया हे चित्र आहे ना मी माझ्या दिवाणखान्यात लावेन आणि तुम्ही माझं दुसरं चित्र काढा ते मी शयन कक्षात लावेन चालेल चालेल लावा तुम्ही जे तुम्हाला पाहिजे तेच मी चित्र काढेन। हा 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 मग चला 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 आत्ताच्या आत्ता चित्र काढा आत्ता आत्ता ह्या क्षणाला आत्ता आत्ता मधले कसं व्हेरिएशन देत आहे चित्रामध्ये व्हेरिएशन द्या असंच दुसरं एक सुरेख चित्र काढून दाखवा मला चला मी तयार आहे मी अशी इथे बसते तुम्ही छान चित्र काढा माझं चला आत्ताच्या आत्ता काढा आत्ता जमणार ऍक्च्युली काहीच नाहीये चित्र त्यामुळे आज काढणार नाही माझ्या घरी पेपर्स वगैरे आहेत मी घरी काढतो। कोण आहे रे तिकडे या चित्रकलेचं सामान घेऊन या चला काढा चित्र आमचे राणी सरकार आता जमेल असं वाटत नाहीये राणी सरकार कारण मी आता ड्युटीवर आहे मी शिपाई असल्यामुळे मी आता ड्युटीवर आहे। मग सोडा ती ड्युटी ड्युटी सोडा मग हे सोनी दरबाराच्या TRPचं काय होणार? त्याची काळजी तू करू नकोस आम्ही सगळे आहोत हा? चला ड्युटी सोडा म्हणजे मला असं म्हणायचंय की तुला आजपासून मी राजचित्रकार म्हणून दरबारात नियुक्त केले चला कामाला लागा चला माझं चित्र काढा। असे चित्र काढणे माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे काढा. पण राणी सरकार ते थोडंसं आतून येत नाही आहे कला ही आतून अशी बाहेर पडली की ती सादर करण्यात अर्थ आहे नाहीतर काय अर्थ आहे मला सांगा। अच्छा हो मग दर आठवड्याला या मंचावर जो कलेचा बाजार मांडता ती कला तुमच्या आतून येते म्हणून मांडता नाही त्याची वेगळी कारणं आहेत हाऊसिंग लोन कारचं EMI मध्ये जी मी मशागत केली होती त्याचं कर्ज अरे 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 लाचार नट रे लाचार नट स्वतःचा परफॉर्मन्स झाला की सोफ्यावर बसायचं समोर पंच फुटो वा न फुटो ऊर फुटोस तोवर हसायचं शेजारच्या बाईच्या मागची उशीच काढ तिचे केसच खेच तिला चिमटाच काढ स्किट चालू असताना मध्ये वेफर्सच खा या अशा टिवल्या बावल्या करायच्या या कला नक्की कुठून प्रसवतात आणि का मुलाच्या शिक्षणाचा खर्च
बायकोच्या सौंदर्य प्रसाधना ए, गप रे, गप. म्हणे, गप. ते समोर बसलेत ना, ते प्रमोशनला आलेत रे इकडे. ते म्हणते राहायला का इथे आलो, ते दुसऱ्यांदा. हा, असा मनात त्यांचा विचार येण्याआधी स्किट संपो. हो 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 राणी सरकार, हो हो. राणी सरकार, आता सुरू करतोच आहे, हा. पण त्याआधी मला थोडा व्यायाम करावा लागेल, वॉर्मअप करावं लागेल. हा, डोळे मिटा, मला लाज वाटते. हे कशाला? इथून ये, इथं असं. आता मी चित्रकला माझी सादर करतो तुमच्या समोर. हे काय स्वतःच मिशा का काढल्या? केसांची वाढ होत नाही म्हणून म्हटलं मिशा काढून बघू. लक्षण. कॅनव्हासवर चित्र काढा आमचे. आज मस्त जमलं चित्र, मला आली आज. आज कल्ला, आज तुकडा काढलाय चित्र. हो हो, लवली. हे काय काढले? हा, देखाव्यात तुम्ही उभ्या आहात. यात मी कुठे? या लांबून. ही मी आहे. सॉरी, तुमची साईज जरा. हा, असा मुकुट डोक्यावर, राणी आहे ना म्हणून मुकुट. असा उभा आडवा चिरेन ना आता. काढा ते चित्र बाजूला. नाही आवडलं? हे आवडण्यासारखं आहे? बघा नंतर मग कान फाड फोडेन. काढा ते चित्र. माझा चेहरा काढा, कळलं? माझा चेहरा. तुम्ही लांब बसा. गुरुजींनी सांगितलं 10, विद्यार्थ्यांनी लिहिले 8, मुलींनी लिहिले 6. राणी सरकारांचं चित्र पहा. लाज नाही वाटत का रे? लाज नाही वाटत तुला? नाही वाटत. मी विहारान आता होऊन जाऊ दे याच्यात काम केलंय, लाज नाही वाटत मला. काय उपेंद्र, असं थोबाड फोडेन ना आता. ते सगळं काढा आणि माझा चित्र काढा. निमूट पडे. काय चाललंय तुमचं? चित्रकार आहात ना तुम्ही? हो राणी सरकार, माझा एक प्रॉब्लेम आहे. मगाचपासून सांगण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला. मला असं नाही काढता येत चित्र. मला पार्श्व संगीत लागतं. मी घरी असताना सीडी लावतो, मंद संगीतावर माझं चित्र काढतो, त्याच्या लईवर, त्याच्या तालावर मी माझं चित्र काढतो. असं नाही जमत मला. अच्छा, असं आहे. हो, ठीक आहे, ठीक आहे. आमच्याकडे तीही व्यवस्था आहे. पण तेवढा वेळ नाही, आता दरबार आहे. आहे आहे आहे. उस्ताद आमिर खान, वाजवा. हा, इच्छा का? नाही रे, नाही रे. नीट एकदा वाजून दाखव. नाही रे, नाही, मजा नाही रे. नाही रे, जातो मी. मला ना कंटाळा आलाय सांगतो. हळूहळू कर. हळू कर रे, हळू कर रे.
नक्की चित्रकार आहेस? बुरा ना मालो होली है. काय झालं असं आरडाओरडा करतात? 4 लोक येते ना इकडे. 4 लोक येऊ दे आता मला गरजच आहे 4 लोकांची. काही झालं काय? हो तू पक्या हॉटेल आहे ना, पक्या हॉटेलला. कोण पक्या हॉटेलला? पक्या हॉटेलला त्याने नाही का 16 मर्डर केलेत, 51 हाफ मर्डर केलेत. त्यो एका सरापाला त्याचं दुकान लुबाडून पळून गेला. त्यो त्याचं काही झालं? त्या पक्या हॉटेलला मी एक गुच्छ ठेवून आले. अरे तू गुच्छ ठेवून आले. पक्क्या हॉटेलला गुच्छ ठेवून आले. गुच्ची कशी मारली? सांगते काय झालं. हातावर आहे ना असा अंगठा दाबला, 4 बोट अशी ओळवली, अशी बूट कडक केली आणि अरे वाचारे गुच्ची कशी मारतात ते मला माहिती आहे, पण त्या पक्क्या हॉटेल तू मारलंच का? सांगते काय झालं. मी माझे बाजारात रशी चालले होते. माझ्या हातातून काय झालं, असं रुमाल माझ्या खाली पडला. त्यानं असा रुमाल उचलला आणि माझ्या हातात दिला. त्यानं चूक केली. तो म्हणला काकू हा तुमचा रुमाल पडला. काकू म्हणल्यावर माझा अशी तळप्याची आग मस्तकात गेली बाबा, अशी फनाकली माझी. काकू म्हणला मला तो. अरे पण काकू म्हणत तू एवढं काय भडकायची गरज आहे? इच्छा असला मी लोकांना म्हणतो रे म्हणा काका म्हणा काका. लोक म्हणा पिंट्या बोलतात. तुमची गोष्ट वेगळी आहे, माझी गोष्ट वेगळी आहे. एवढा मी साबण लावते, उठणं लावते, त्या लोकांना मला काकू म्हणावं म्हणून होय. एवढं मी स्वतःला मेंटेन करते ते काय काकू म्हणावं. आणि मला काकू म्हणला माझी इतकी सणकली की नाही. मी काय केलं, अशी एक गुच्ची अशी जर असं गुच्ची मारली तर ते उतन पडलं आणि त्याच्याबरोबर त्याचा दात पण पडला. समजा बाजारातल्या बायका त्याच्याकडे बघून हसायला लागल्या. आताचा तो आणखीन भाडकला, माझ्याकडे धावला. मी लगेच बियाले, मी पटकन पळायला लागले आणि रिक्षात बसले. आणि रिक्षात बघित होतो तो माझ्या माग 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 माग. मी त्याला म्हणलं ए माझ्या दादाला लागू नको, माग फिर. तो काय हाल ना, म्हटलं माग फिर, मी माझी माणसं घेऊन येईल असं सांगितलं मी त्याला. पचकन धमकी देऊन आले घरी. तू माझ्या माग तुझी गँग तयार केली? गँग कुठली माझी माणसं मिळत तुम्ही. मी तुझी माणसं? कुठल्या अँगलनी मी तुझी माणसं वाटतो रे? ज्याला कशाला तू त्या लफड्यात पडलं, कशाला लोकांची कंदाल काढतस तू? मी काय नाही केलं, मी स्वतःहून काहीच नाही केलं. आई छान मी काय नाही केलं. मी कधी सांगा, मी कधी कुणाच्या आद्यात असते का मध्यात असते? मी बरं का बरं, मी कधी कुणाला जाते का विचारायला? आपण सगळी चाळीतली लोकांना मुद्दावून माझी भांडण उकून काढते. नाही तू कुणाच्या आद्यात नाही मध्यात नाही. मग ती शेजारची बाई कशाला भांडत होती तुझ्या बरोबर? ती तर याड्या डोक्याचीच आहे, 1 नंबरची याड्या डोक्याची. उगा माझी भांडण उकरून काढती. का भांडत होती? अगं वसरे, ते 3 तास बसून असा पिसारा फुललेला मोर तिने रांगोली मध्ये काढला होता, तू 1 मिनिटात पुसलास. आई छान सांगते, मी पुसला नाही. मला सवय नाही दुसऱ्याच्या रांगोळ्या पुसायची. मी अशी कडकडने चालले होते तर मोर पुसला गेला. मी काय करू? तू जरा हलू, तुझा पसारा आवरून चालायचं, अंग चोरून चालायचं. मी किती बी अंग चोरलं तरी चोरलं जात नाही. त्याला मी काय करू? आता मी तुमच्या समोर उभी आहे, ती पण मी अंग चोरून उभी आहे. आणि तुम्हाला काय वाटतं का, एवढी बायको अन्यायाविरुद्ध तोंड उघडून आली, त्या शौर्याचं तुम्हाला सपोर्ट करायला पाहिजे तर तुम्ही तिला नाव ठेवता. तुला सपोर्ट करतो. शिवाजी पार्कात तुला नारळ शाल देऊन तुझा सत्कार करतो. नको बाया, एवढं नको. 26 जानेवारीला हत्तीवरून तुझी मिरवणूक करतो. बाया त्या हत्तीवर मी बसते, हत्ती मिळाला तर माझ्यावर नाव यायचं. नको बाया, हे कुणी सांगितलंय? घेणं देणं नको बाया. अरे बाया, अरे तुला सपोर्ट करतो पण मना फुकटच्या लोकांचा मार खायला लावशील तू. तो बायका तुम्हाला सांग, तो पक्या आहे ना, मी असं ऐकलंय का तो पक्या आहे ना लाथा बुक्क्याने मारत नाही. हा तो मारत नाही, तो डायरेक्ट डबल बारचा कट्टा घेऊन.
म्हणजे आता मी त्याच्या बंदुकीच्या गोळ्या खायच्या? मी आहे ना. तू काय करणार आहेस? तो आला ना तर पहिले वार तुम्ही करायचा. पहिला वार आपण पहिला वार आपण हा घाबरायचं नाही, उगा डरपुगिरी करायची नाही. सांगून होते तो आला ना का आपण आहे ना तुम्ही तुमचं नाव काय सांगाल? हा अरे मी माझं नाव सांगणार. मी तुमच्या सगळ्यांचा लाडका दादू, कॉमेडी स्टार, कॉमेडी किंग, थोर समरसेवक अरुण कदम. हे ऐकता शरीर हानल तुम्हाला. हे नाव नका सांगू. आपण ना तुमचं नाव बदलू. आपण तुमचं नाव हा अण्णा छट्टेला ठेवू. अण्णा छट्टेला? हा अगं बाई मी अहिंसावादी आहे. अण्णा छट्टेला, कट्टेला, बुट्टेला कसं वाटेल? बुट्टेला थोडस जातंय, पण आपणच आपली लाज काढल्यासारखं नाही वाटत. बरं ठीक आहे, पण तुम्ही असं समजू नका बरं का. बुटके माणसं बी लय डेंजर असतात. इथं बघा सगळी डेंजर माणसं बसतात. लय डेंजर असतात, मला माहिती आहे ना. तुम्ही कमी समजू नका. एक काम करू, आपण तुमचं नाव अण्णा सव्वा फुट्या ठेवू आणि त्याला सांगायचं ए मैं हूँ अण्णा सव्वा फुट्या, ज्यादा बात करेंगे ना तो गपळ के अंदर घालूंगा डोळे के गोट्या. असं तुम्ही बोला. असं बोलल्यावर बोलूया. घाबरतो. हा घाबरेल तो, पळून जाईल. तुम्ही तसं करा. एक काम करा, तो आला ना तर तुम्ही काय करा, त्या समोर ना अशी वेगळी भाषा बोला. हा त्याला काय म्हणा ना, ए आपण आहे ना, आपण अण्णा सव्वा फुटी है, अपन के सामने ना पंगा नहीं ले लेगा, अपन एकदम दंगा करता है, दंगा. ये अपन की बीबी है, बीबी. उसको हाथ लगाएगा ना तो हाथ काट के रख देगा, और वो कटेला हाथ है ना वो लेके तुम पाठ खिंचाओगे. कुठल्या देशाची भाषा आहे? इथलीच मुंबईची अशी लोक बोलते. तेरा हाथ काटेगा, वो काटा हुआ हाथ लेके मैं पाठ खुजाऊंगा. रे वाचाऱ्या, तो पाठ नुसतं त्या हाताने नाही, मला घेऊन असं खुजवा. त्याचं काय? ये शानी समजते तुला. काकू बोला, तुला राग आला. ये जा आण तुझी माणसं. ये पिंट्या पप्पाला बोला. चल जा पप्पाला सांग शेर एकटा येतो, कुत्रा झुंड मध्ये येतो. जा सांग. चल. हीच आहेत माझी माणसं. नाही अरे क्या है, हीच आहेत माझी माणसं. शेर अकेलाच आता है और कुत्ता ने कुत्ते का पिल्ला अकेला. हीच आहेत माझी माणसं. अगं ही आहे तुझी माणसं. टाळ्या कसल्या देतो. ये तुला सोडणार नाही. हसताय काय? त्याला सांगा ना. ए हलके मतले ना, एकदम डेंजर आदमी आहे. काय करशील? तो काय पण करू शकतो. हा तू ओळखत नाही त्यांना. वाढदिवसाच्या दिवशी बिस्किट देतो लोकांना. ट्रॅफिक पोलिसाला पाणी पाजतो. हा समजू नका. अरे याचा काय संबंध आहे? अरे रुबेला इंजेक्शनचा बँड अँबॅसिडर आहे हो. असं समजू नका. तुम्हाला सांगते फेसबुक वर श्रद्धांजली वाहतो माहितीये का. इकडे आपदग्रस्तांचा फोटो आणि त्यांच्याकडे पाठ करून याचा फोटो माहितीये का. अरे पण याचा काय संबंध आहे? याने श्रद्धांजली व्हायल्याशिवाय ना महाराष्ट्रात श्रद्धांजली प्रोग्राम पूर्णच होत नाही. सांगून ठेवते. तुम्ही हलके मी म्हटले ना. अरे पण याचा काय संबंध आहे यार काकू? एक मिनिट, एकदम डेंजर माणूस आहे. याच्या पायी ना ब्रिटिश आहे बघा, परत इंडियात येत नाहीये. चुकीचं इंग्रजी बोलतो म्हणून. डेंजर माणूस आहे. आणि हे तर काहीच नाही. गेल्या वर्षी ना याला कॉन्सलेशन प्राइज मिळालंय एकदम गाण्यात, गायनात. भीड भीड. या मागच्या वर्षी तुला कॉन्सलेशन प्राइज मिळालेला, तू गाणं गायलेला तो तूच आहे. हो भाई, अरे कसला गातो यार तू. अरे आपण तेव्हा तुझा फॅन झालेलो यार. तुला कॉन्सलेशन मिळाला ना. कोणचं लेसन घेतला होता तू गाण्याचा? ये असू दे ना. ये भाई, मला जाम आवडलं होतं यार तुझं गाणं. या मला एकदा गाऊन दाखव ना यार प्लीज. प्लीज. शिटी 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 वाजली. एकदा गाणं प्लीज. शिट्टी वाजली, नगारी सुटली. अरे शिट्टी वाजली, गाडी सुटली. शिट्टी वाजली, गाडी सुटली, अन पदार गेलाय बर.
यार ये भाई तू कसला गातोय ये भाई यार आपण जाम फॅन झालो यार तुझा थँक्यू कसला गातो तू ये भाई पुढच्या महिन्यात आहे ना आपला बर्थडेचा अॅनिव्हर्सरीचा प्रोग्राम आहे हा का तर तिकडे तुला सुपारी कन्फर्म आहे का हा तू यायचा गायचा ये भाई ये तुला एरियात कोणी पण त्रास दिला ना पक्या हॉटेलाचं नाव घ्यायचं अरे आपल्याला सांगायचं चल येऊ मी चल येतो कडक गायला यार थँक्यू काकूला माफ केल्याबद्दल थँक्यू अजय यार ते कसा विसरेल यार मी ये काकू आता तू गेली यार नाही तिला मारू ना काय झालं तसं मी कलाकार आहे ना तसं ही पण कलाकार आहे मी तसं गातो ना येऊन नाचतं काय सॉलिड ही काकू नाचते काकू ना बोलायचं काय नाचते काय नाचते चल तुला काकू बोलला तर राग येतो ना खूप राग येतो आता जोपर्यंत याचा गाणं चालेल तोपर्यंत तुझा पाय नाचेल कळलं गा भाई अरे शिट्टी वाजली गाडी सुटली शिट्टी वाजली गाडी सुटली